तर मग या मालिकेच्या 30 जुलै 2026 च्या एपिसोडमध्ये आश्रमातल्या मुली त्यांच्या क्लासेसतर्फे सहलीला जाणार असतात. कुसुमताईंना खरं तर त्यांच्या फीची चिंता असते, पण सायली तिला निर्धास्त करते आणि त्यांना भरपूर साऱ्या सूचना देऊन सहलीला पाठवते. मुली खुश असतात, पण मुलं मात्र कुठे जायला मिळणार नाही म्हणून नाराज असतात. मुलींना सहलीला पाठवण्यापूर्वी सायली त्यांच्या शिक्षकांशीही बोलते. सहल कुठे जाणार आहे, कधी येणार याबाबत चौकशी करते. श्वेता हे सगळं दाराआड कान लावून ऐकत असते. श्वेता लगेचच प्रियाला मेसेज करून याबाबत सगळी माहिती देते. त्यानंतर प्रिया सचिनला फोन करून सांगते की आज आश्रमातल्या मुली सहलीला जाणार आहेत, पण त्या घरी परत येता कामा नये. लगेचच तुझी माणसं त्यांच्या मागावर पाठव. आज काहीही झालं तरी काम फत्ते झालंच पाहिजे. सचिन सुद्धा लगेच आपल्या काही माणसांना आश्रमातल्या मुलींच्या पाठी पाठवतो. त्या मुलींना बाहेरच्या बाहेर किडनॅप करून सायलीवर टाकण्याचा त्यांचा डाव असतो. घरामध्ये सायलीच्या डोहाळे जेवणाची लगबग सुरू असते. कल्पना स्वतः फोन करून मधुभाऊ आणि कुसुमताईला आमंत्रण देते. त्यानंतर सायली घरी येते. सोबत तिने श्वेताला सुद्धा आणलेलं असतं. ती सगळ्यांची श्वेताशी ओळख करून देते आणि नंतर अस्मिताला सांगते की आपण स्मिताला सांभाळण्यासाठी बाई ठेवणारच होतो. त्यासाठीच मी श्वेताला इथे घेऊन आले आहे. ती स्मिताची अगदी व्यवस्थित काळजी घेईल. आश्रमात सुद्धा ती मुलांना खूप नीट सांभाळते. अस्मिता थोडी कचरते, पण अर्जुन आणि सायली तिला निर्धास्त करतात. स्मित सुद्धा अगदी लगेचच श्वेताकडे जातं. त्यामुळे सगळ्यांना तिचं कुतूहल वाटतं. सुभेदारांच्या घरात घुसण्याची संधी श्वेताने पुरेपूर वापरली असते. त्यानंतर सायली आश्रमातल्या मुलींना फोन करून त्यांची चौकशी करते. सचिनचा माणूस त्यांच्या मागावर असतोच. तो सुद्धा सचिनला अपडेट देत असतो. दुसरीकडे प्रिया तुरुंगात वेड्यासारखं वागत असते. घरामध्ये सायलीचं डोहाळे जेवण आहे, पण आपल्याकडे कोणाचं लक्ष नाही. यामुळे तिची चिडचिड झालेली असते. ती तिथल्या कॉन्स्टेबलला स्वतःचे डोहाळे पुरवण्याचा हट्ट करते. स्वतःला इजा करते. तिला अगदी वेड लागलेलं असतं. त्यानंतर ती तिथल्या कायद्यांना सुद्धा म्हणते की माझा नवरा माझ्याकडे बघत नाही. मला आता 7वा महिना लागला आहे, तरी तो इथे आलेला नाही. तुम्ही माझे डोहाळे जेवण घाला. दुसरीकडे सायली अर्जुनसाठी घरच्यांनी का सरप्राईज डे प्लॅन करते. डोहाळे जेवणानिमित्त खास साडी, दागिने आणून ठेवलेले असतात. तर अर्जुन सुद्धा सायलीसाठी सरप्राईज म्हणून तिला एक गोड नथ गिफ्ट करतो. अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा.